काँग्रेस पक्षाचा सातबारा कोरा। राजीव जी की पुण्यतिथि है और हमें सबको मालूम है कि क्या हुआ है सरहदों पे और क्या किसानों के साथ किया जा रहा है। इस देश को कोई चला रहा है तो किसान चला रहा है या फिर सिपाही चला रहे हैं। जिस तरीके से शासन में बैठे हुए सरकार ट्रम्प के सामने झुक गई वो किसी को पसंद नहीं आया और उसका निषेध हम करते हैं। इलेक्शन के दौरान इन्होंने कहा था कि 7/12 कोरा करेंगे, लेकिन 7/12 के ऊपर अभी भी कर्जा है, कोरा नहीं हुआ है और किसानों को चूना लगाया गया है। किसानों का 7/12 पूरा कोरा होना चाहिए और सिपाहियों के साथ में किसानों के साथ में न्याय होना चाहिए। त्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून तर आतापर्यंत या देशाच्या एकता अखंडतेसाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे, ज्यामध्ये महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे तर आहेतच आहेत, मात्र त्यासोबत अनेक शिपाई देखील त्यामध्ये आहेत। अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी आपल्या बलिदान या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि राष्ट्र निर्मिती उभारणीकरता दिलेलं आहे। ज्या आपल्या लढाया झाल्या त्या चीनसोबतच्या असतील, पाकिस्तानसोबतच्या असतील, या लढायांमध्ये देखील मोठे प्रमाणावर बलिदान हे रक्त या देशाकरता सांडलेलं आहे। देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आत देखील आतंकवादी हमल्यामध्ये अनेकांना हुतात्म्य हे पत्करावं लागलेलं आहे आणि नुकत्याच पहलगामच्या जो हमला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचंही आम्ही काँग्रेसजन त्याचं अभिनंदन करतो आणि त्या अभिनंदनासोबतच देशापर्यंतमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली देत असताना जरा याद करू कुर्बानी हे या विजयाचं आज साजरा करत असताना आणि या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना